बातमी सोलापूरमधली आहे। सोलापूर शहरामध्ये कचरा नियोजनासाठी QR कोडचा वापर करण्यात येतोय। मात्र महापालिका कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण न मिळाल्याने त्याचा वापर नेमका करायचा आहे कसा, हा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित झालाय। पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। कचरा नियोजनासाठी QR कोडचा वापर, महापालिका कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणच नाही। सोलापुरातील कचऱ्याची समस्या कशी मिटणार? सोलापूर शहरात महानगरपालिकेने लावलेले QR कोड कचरा नियोजनासाठी आहे। मात्र महापालिका कर्मचाऱ्यांना याबाबत प्रशिक्षणच न मिळाल्याने हे फक्त शोभेचेच QR कोड असल्याची चर्चा शहरात सुरू आहे। राज्य शासनाच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेतील खासगी ठेकेदाराकडून ही QR कोडची प्रणाली शहरभर लावण्यात आली आहे। QR कोड हे कचरा संकलनासाठी महाराष्ट्र शासनाने सेंट्रलाइज्ड एका एजन्सीला हे काम दिलेलं आहे आणि त्यानुसार प्रत्येक शहरामध्ये हे घरोघरी QR कोड लावण्याचं काम चालू आहे। त्याची अथॉरिटी हे फक्त आमच्या कर्मचाऱ्यांना असणार आहे। आमचे कर्मचारी तो QR कोड स्कॅन करतील आणि मग त्याचं कचरा संकलन जे आहे ते आमच्या डॅशबोर्डवरती आम्हाला रोजच्या रोज त्याचं नियंत्रण करता येईल। QR कोडच्या माध्यमातून शहरातील कचरा नियोजन, घंटागाडी कचरा संकलन नियोजन, 2,91,000 पैकी 1,80,000 मिळकतींवर QR कोड, 1,11,000 मिळकतींवर QR कोड लावण्याचं काम सुरू। शहरातील कचरा संकलनाची माहिती या माध्यमातून मिळणार। वर्गीकृत आणि मिश्र कचऱ्या संदर्भात देखील माहिती उपलब्ध होणार। डंप यार्डमध्ये किती कचरा जमा झाला याचीही माहिती मिळणार। 2,80,000च्या आसपास घर आहेत आणि साधारणतः 30-40,000 दुकान असतील। असे साधारणतः 3 ते 3.25 लाख QR कोड लावण्यात येणार आहेत। हे QR कोड म्हणजे त्या घराचा, त्या प्रॉपर्टीचा कचरा उचलला गेला की नाही हे कळण्यासाठी आणि किती प्रमाणात तो उचलला गेला यासाठी लावण्यात येत आहे असं मला समजलंय। सोलापुरातील प्रत्येक घराला QR कोड लावण्यात येतो आहे। मात्र शासकीय योजनांपैकी एक असलेली ही योजना कितपत यशस्वी होईल याबाबत नागरिक साशंक आहेत। येणाऱ्या काळात याचं उत्तर नक्कीच मिळेल। वसीम अतार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।